जय हिंद भावानो. सकाळपासून जवळपास एक 10-12 ग्रुप आणि 100-60 जणांचा मेसेज आला. पेपरची ॲनालिसिस कर 10-12 ग्रुप. मी ग्रुप बंद केला आहे म्हणून सगळ्यांनी आपापलं ग्रुप तयार केल्यात. अरे भावानो, ॲनालिसिस करणं कुणाच्या बी हातचं काम नव्हतं. सगळ्यात अगोदर जो ॲनालिसिस करणार त्याला भावानो अगोदर ज्यानं एक्झाम दिल्या भावानो त्याचा अगोदर करायला लागते. विषय कसा आहे की जो एक्झाम देणार त्यालाच भावानो कळते कशी एक्झाम त्यानं दिलेली आहे. प्रत्येकजण उठणार काय पण सांगणार. यूट्यूबवर तर ढीग पडलाय ढीग. कोण काय पाहिजे ते सांगायला. ज्याचं त्याचं पोरं तर असली. दुपारपासून मी तर चॅट ऑफ ठेवले. दुपारपासून असली मेसेजवर मेसेज पडाल तर आता सांग हे सांग ते सांग हे पडले ते पडले. पेपर व्हायच्या अगोदर ॲनालिसिस झाल्यात. आता काय सांगायचं मग. तर भावानो मॅक्सिमम करून IMP टॉपिक्सवरूनच भावानो क्वेश्चन पडल्यात. वेळ न घालवता आपण बघून घेऊया. हे व्हॉट्सअपला पाठवलेलं आहे, बघून घ्या. मॅथ्स, नंबर सिस्टीम, LCM HCM, ॲव्हरेज, रेशो प्रिपोर्शन, टाईम अँड वर्क, पर्सेंटेज, प्रॉफिट लॉस, SIC आणि सिम्प्लिफिकेशन. जास्त फोकस ॲव्हरेजवर. हे एकान लिहून पाठवले जिची आज एक्झाम झाली आहे 10th. तर भावानो ह्या टॉपिकवरचं भावानो मॅक्सिमम करून वाचा. त्याच्यानंतर भावानो जी के जेचं पंचवार्षिक योजना, जनगणना, उत्सव मेळावा, खेळ पुरस्कार, राष्ट्रीय संगणक, मौलिक अधिकार, सल्तनत काळ, मुघल, मौर्यकाळ आणि गुप्तकाळ. हे भावानो आहेत. हे भावानो ज्यानं दिल्या पेपर त्यानं भावानो हे सगळं करून पाठवले मला. हा एकटाच हे त्यानं आहे ज्यानं करून पाठवले. आता बाकीचे आहेत एक्झाम देऊन आल्यात खरं काही सांगितलेलं नाही. कुठल्या ग्रुपवर काही टाकलेलं नाही आहे. त्यामुळं भावानो जो देणार त्याचंच भावानो ज्याचीच तिचीच ॲनालिसिस होणार. नंतर काय काय फरक नाही भावानो. कोण काय पण सांगणार आहे, आपण काय पण टाकायचं. व्ह्यूजसाठी भावानो आपण काही करत नाही. यूट्यूबवर ढीग पडला ढीग. सकाळपासून मी 2-4 व्हिडिओ टाकला असतं. असं पडलं आणि तसं पडलं. पण पोरं डायव्हर्ट करायचं भावानो तो एक प्लॅन आहे. त्यामुळे मॅक्सिमम करून तुम्ही न करता भावानो परफेक्ट काय पडले ते बघा आणि त्याच्यानुसार भावानो वाचा. मॅक्सिमम करून IMP टॉपिकच पडल्यात. पुढं बघूया चला. हे बघा भावानो, ज्यानं अनेकांना पाठवले बघा. मॅथ्स बोर्ड स्ट्रीम, टाईम अँड वर्क, तेच आहे भावानो. त्याच्यानंतर हे खेळाचं त्यांनी प्रश्न पडलेलं बघू शकता. पहिली चॅम्पियनशिप कधी झाली, काय झालं. त्याच्यानंतर भावानो हे अंकित सरांनी भावानो सांगितलेलं आहे. हे बघा, कोडिंग डिकोडिंग 2 क्वेश्चन, डायरेक्शन इक्वेशन, इझी इझी इझी. म्हणजे जवळपास सगळा पेपर भावानो आजचा जवळपास इझीपेक्षा जरासे एक पाऊल पुढं होतं. एवढंच भावानो सांगायचं आहे. बघून घ्या भावानो एवढं. हे रिझनिंगचं झालं. त्याच्यानंतर हे बघा हिंदी. मॅक्सिमम करून कोण काही पण सांगते तरी पण हे बघा अंकित सरांनी सांगितले मॅक्सिमम करून मॅक्सिमम सगळं IMP टॉपिक्स आहेत. सगळं IMP टॉपिक्स आहेत. मी सांगतो IMP टॉपिक्स आहेत सगळं. हे बघा तत्सम शब्दावली, संज्ञा, गद्यांश, वाक्यशुद्धी, शब्दसमुहाला एक शब्द बघून घ्या. त्यामुळे भावानो हिंदीची लेवल भावानो जराशी मॉडरेट होती. बघून घ्या. त्याच्यानंतर भावानो हे GKGS तुम्हाला सांगितलेच IMP टॉपिक मॅक्सिमम करून पडत्यात. बघून घ्या. खेळ, पुस्तक, वाद्य, नृत्य, सरकार, पंचवार्षिक योजना, जनगणना, प्राचीन, कृषी वायुमंडल, वित्त आयोग, नियुक्ती आणि दैनंदिन जीवन पाठपोत तुम्ही बघू शकता. स्टॅटिक GK, इकॉनॉमिक, हिस्ट्री, जिओग्राफी, पॉलिटी, करंट अफेअर आणि सायन्स बघून घ्या. मॅक्सिमम करून भावानो एजी टू मॉडरेटच. त्याच्यानंतर मॅथ्स, सगळ्यात मोठा विषय मॅथ्स बघून घ्या भावानो. सिम्प्लिफिकेशन 3, प्रॉफिट लॉस 1, टाईम वर्क 2, बोर्ड स्ट्रीम 3, SCM HCM 3, रेशो 1, क्यूब 1, त्याच्यानंतर टाईम स्पीड डिस्टन्स 2 क्वेश्चन, पर्सेंटेज आहेत आणि अदर टॉपिक 3. जवळपास मॅथ्स भावानो जवळपास IMP टॉपिकवरतीच होती. सगळी भावानो IMP टॉपिकवरतीच होती आजची. बघून घ्या. आणि मॉडरेट पेपर नव्हताच. इझीपेक्षा जरासा म्हणजे जवळपास इझीच होता. त्यामुळं भावानो मॅक्सिमम करून जास्त काय टेन्शन घ्यायचं नाही एवढं लक्षात ठेवा. आणि राहिला विषय
ॲनालिस म्हणजे तुम्ही दुसऱ्याचं भावानं वाचा, पण एवढं पण वाचू नका की आपलं वाचणारं भावानं विसरावे. त्यामुळे भावानं ॲनालिसिस जेनं केल्या भावानं त्यानं अगोदर एक्झाम दिल्या का विचारा. मॅक्सिमम करून पोरं मोठं सांगतात ली, आपल्याला पण माहिती आहे पोरं कशी सांगतात काय सांगतात. मॅक्सिमम करून ग्रुपवर भावानं मॅक्सिमम IMP तेवढं बघा, नाहीतर भावानं वेळ खूप जाणार आहे तुमचा. त्यामुळं भावानं मॅक्सिमम करून IMP टॉपिकच वाचा आणि मॅक्सिमम करून आपली स्वतःची प्रॅक्टिस करा, एवढंच सांगायचं होतं. आणि मॅथ्समध्ये भावानं मॅक्सिमम करून प्रॅक्टिस महत्त्वाची आहे. आणि हिंदीसाठी भावानं पण प्रॅक्टिसच, कारण त्याच्याशिवाय भावानं काय आपल्याला काय जमणार नाही. अशी होती भावानं याचा ॲनालिसिस म्हणण्यापेक्षा एक व्हिडिओ जरा जे ना आपल्याला सांगितलं त्याचं भावानं सांगितलं आहे बघा. जे ना एका माणसं सांगितलं, एका मुलानं सांगितलं तर त्याचं भावानं मी सांगितले. खोटं सांगण्यात भावानं काय अर्थ नाही. त्यामुळे भावानं मॅक्सिमम करून IMP टॉपिक्स वाचा आणि प्रॅक्टिस करा. आणि आत्ता 8 वाजता भावानं ज्यांची उद्या एक्झाम आहे त्यांच्यासाठी भावानं RWवर भावानं स्पेशल मॉक द्या आणि आपलं मार्क वाढवा. चला बाय. मला पण मॉक द्यायचे आहे, मी पण बघतो, वाटल्यास तर मी पण ॲनालिसिस करतो त्या मॉकचं परत. चला बाय, जय हिंद.